तर वरळीतील स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ आता उकललेलं आहे। खंडणीच्या त्रासाला कंटाळून 2 स्पा मालकांनी हत्येची सुपारी दिलेली होती। 6 लाखांची सुपारी देऊन गुरु सिद्धय्या वाघमारेची हत्या करण्यात आलेली आहे। तर हत्या झालेल्या गुरु सिद्धय्या वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवर 22 नावं जी आहेत ती गोंदवलेली होती। मांड्यांवरील 22 नावं हत्येला जबाबदार असा उल्लेख जो आहे तो यावेळेला पाहायला मिळतो। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। कृष्णा, वरळीमधली ही ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला एकच हादरलं होतं वरळी आणि त्यानंतर आता ही एक नवीन माहिती जी आहे ते याच्यामध्ये समोर येते। कृष्णा, सचिन, या सगळ्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आता येताना पाहायला मिळतो आहे। हत्या झालेला गुरु सिद्धय्या वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवरती जवळपास 22 लोकांची नावं आहेत। त्यामधली काही कुटुंबातील आहेत, त्याबरोबर आणखी काही लोकांची नावं आहेत ती या माझ्या काही बरं वाईट झालं तर जबाबदार असतील, ही माझ्या दुश्मनाची नावं आहेत, ही डायरीमध्ये नोंद आहेत आणि चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असाही उल्लेख जो आहे तो मृतकाने केलेला आहे। त्यामुळे पोलिसांना जेव्हा त्याचा मृतदेह आढळला त्यावेळी ज्यावेळी पोस्टमॉर्टमसाठी तो पाठवण्यात आलेला होता तेव्हा या सगळ्या नावं जी आहेत ती गोंधळलेली आढळली आणि त्यानंतर पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केलेली आहे। मात्र ही 22 नावं नेमकी या मृतकाने का लिहिली होती, त्याचं काय कनेक्शन होतं, त्यांच्यासोबत त्यांचा काय संबंध होता, त्या सगळ्याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र या प्रकरणात हा नवीन टेस्ट जो आहे तो आता आलेला आहे। मृतकाच्या दोन्ही मांड्यांवरती जवळपास 22 नावं पोलिसांना आढळलेली आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस येत्या काळामध्ये चौकशी करणार आहेत। सचिन, धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर खंडणीच्या त्रासाला कंटाळून 2 स्पा मालकांची जी आहे ती खंडणीसाठी केली होती आणि खंडणीनंतर आता खंडणी मागितल्याचा आरोप जो आहे तो गुरु सिद्धय्यावरती करण्यात आलेला होता आणि त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या मांडीवरती 22 नावं जी आहेत ती पाहायला मिळतात।